तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी ना एकदम मस्त टेस्टी अशी आणि झटपट अशी बनणारी धपाट्याची रेसिपी घेऊन आलोय. आता धपाटा म्हटला ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध, सगळ्यांना आवडतो आणि प्रत्येक भागामध्ये आपापल्या पद्धतीने धपाटा बनवला जातो. तर आज मी तुमच्यासाठी ना माझ्या घरी कशा पद्धतीने धपाटा बनवला जातो ते तुम्हाला दाखवणार आहे डिटेलमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पण समजून जाईल की एकदम टेस्टी आणि भन्नाट चवीचा धपाटा कशा पद्धतीने बनवायचा. तर मग बोलण्यामध्ये वेळ कशाला घालवायचा, फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया ना. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, त्यांनी जाऊन पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला ना मसाला थोडासा कुटून घ्यायचा आहे, म्हणजे हिरवी मिरची आणि जिरा कुटून घ्यायचा आहे. त्यासाठी खलबत्त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या. त्या हिरव्या मिरच्या मी थोड्याशा जाडसर अशा कुटून घेतो. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता हिरवी मिरची जी आहे ना, जाडसर असं मी कुटून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घेतो आणि त्याचबरोबर अर्धा चमचा अजवाइन टाकून घेतो. जिरा आणि अजवाइन पण थोडासा जाडसर असं कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. आता तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही आहे. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या गोष्टी ज्या असतात ना, एकदम एकदम जबरदस्त लागतात. तेच काम तुम्ही मिक्सरमध्ये पण करून घेऊ शकता, पण शक्यतो खलबत्ता वापरा. आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता मिरची, जिरा आणि अजवाइन एकदम चांगल्या प्रकारे जाडसर असं मी कुटून घेतलेलं आहे. आता मित्रांनो, आम्ही इथं घेतलेले 3 वाटी ज्वारीचं पीठ आणि या ज्वारीच्या पिठामध्ये कुटून घेतलेला जे मसाला होता ना, तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर पाव चमचा हळदाची पावडर, इसमें रेड चिली 1 पाउडर चमचा लाल मिरचीचा पावडर, ये देखिए अभी चवीनुसार स्वादानुसार मीठ, नमक, 1 चमचा धना पावडर आणि आता सगळ्यात शेवटी अर्धी वाटी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची. आता हे सगळे मसाले ज्वारीच्या पिठामध्ये एकदम चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचे. चांगलं एकजीव झालं पाहिजे. तो क्या है ना, रोटी बनाना मुझे नहीं आता है, तो इससे वजह से आता या पिठामध्ये ना 1 वाटी गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचंय. अब इसमें आता मित्रांनो, बऱ्याच वेळेला काय होतं, ज्वारीच्या पिठामध्ये चिकटपणा कमी असतो. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी गरम पाणी टाकून घेता ना, तेव्हा पिठामध्ये चांगला चिकटपणा येतो आणि जेव्हा तुम्ही धपाटे वगैरे थापून घेत असता तेव्हा त्याच्या कडा ज्या असतात ना, त्या तुटणार नाही आणि त्याचबरोबर धपाटे एकदम मऊदार असे बनतात. त्यामुळे यामध्ये सगळ्यात आधी 1 ते 1.5 वाटी ना गरम पाणी नक्की वापरा. गरम पाणी वापरून एकदम चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्या. 1 ते 1.5 वाटी गरम पाणी टाकून झाल्यानंतर तुम्ही नंतर पीठ मळण्यासाठी ना नॉर्मल पाणी वापरू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तर सगळ्यात आधी 1 ते 1.5 वाटी गरम पाणी नक्की टाकून घ्या. पिठामध्ये गरम पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घेतलेले आणि जे पीठ आहे ना, चांगलं मळून घ्यायचं काम चालू आहे. आता यानंतर नॉर्मल पाणी यामध्ये टाकून चांगलं पीठ जे आहे ना, तिथं आम्ही मळून घेणार आहोत. आणि मित्रांनो, मला काही धपाटे वगैरे थापता येत नाहीत, त्यामुळे ही जी धपाट्याची रेसिपी आहे ना, ती आमच्या होम मिनिस्टर बनवत आहेत. माझं जे काम चालू आहे फक्त तुम्हाला सांगायचं, इन्फॉर्मेशन द्यायचं, एवढंच काम माझं आहे. आणि मित्रांनो, धपाट्याचं जे पीठ आहे ना, एकदम चांगल्या प्रकारे मळून रेडी झालेलं आहे. एकदम मऊदार असं मळून घेतलेलं आहे. तुम्ही आता इथं बघू शकताय. एकदा का पीठ एकदम चांगल्या प्रकारे आणि मऊदार असं मळून रेडी झालं ना, आता मस्तपैकी धपाटे करायला चालू करायचे. ज्या आकाराचं तुम्हाला धपाटे बनवायचे आहेत ना, त्या आकाराचा कणकाचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला गोलाकार करून घ्यायचा. आणि आता यावरती ना धपाटे खाली थापून घेत असताना चिटकू नयेत म्हणून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि त्यावरती तो कणकाचा गोळा ठेवून मस्तपैकी धपाटे अशा पद्धतीने थापून घ्यायचे. धपाटे जास्त जाड नाही करायचे, एकदम बारीक करायचे आणि एकदम पातळ करून घ्यायचे. ज्या पद्धतीने ज्वारीची आणि बाजरीची भाकरी बनवून घेत असतात ना, त्याच पद्धतीने हे धपाटे आपल्याला चांगले थापून घ्यायचे, एकदम पातळ बनवून घ्यायचे. हे आपल्याकडे सोलापूरच्या साईडला ना हे अशाच पद्धतीने भाकऱ्या बनवल्या जातात, धपाटे बनवले जातात. एकदम पातळ पापडासारखे असतात आमच्याकडे. मगाशीच आपण तवा गरम करायला ठेवला होता. आता यामध्ये धपाटा टाकून घ्यायचा आणि वरच्या साईडला ना अशा पद्धतीने कापडाने थोडंसं पाणी लावून घ्यायचं. पाणी लावून घेण्यासाठी घरामध्ये सुती कापड वगैरे जर असलं ना, एखादा तुकडा घ्यायचा, पाण्यामध्ये बुडवून वरून पाणी लावून घ्यायचा. एकदा का एका साईडनी धपाटा चांगल्या प्रकारे भाजून झाला ना,
धपाट्याची साईड पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला कापडाच्या बोळ्याने तेल लावून घ्यायचं. ज्या पद्धतीने मगाशी आपण वरून पाणी लावून घेतलं ना, त्याच पद्धतीने आता तेल लावून घ्यायचं. अशा पद्धतीने धपाटा एकदम चांगल्या प्रकारे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपले सोलापुरी धपाटे एकदम मस्तपैकी रेडी झालेले आहेत. चवीला एकदम अप्रतिम झालेले आहेत, एकदम भन्नाट असे झालेले आहेत आणि एकदम मस्त मसालेदार झालेले आहेत. तर हा बघा मित्रांनो आपला धपाट्याची थाळी. हे आहे लोणचं, धपाटा, मिरची आहे, शेंगदाण्याची चटणी पण आहे. शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी जर तुम्ही बघितलेला नसाल ना, तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. एकदम मस्त टेस्टी आणि भन्नाट चवीचा शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ना, ते त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथं आहे आपला दही. दह्याबरोबर धपाटे एकदम जबरदस्त लागतात, एकदम टेस्टी लागतात. म्हणजे तुम्हाला शब्दामध्ये सांगणं म्हणजे अवघड आहे, एवढंच जबरदस्त लागतात. आणि एकदा मी खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो कसं झालेलं आहे. हा बघा, दह्यामध्ये बुडवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यावरती ना शेंगदाण्याची चटणी लावून घेतलेली आहे. जबरदस्त, अप्रतिम झालाय, अप्रतिम. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी ना धपाटे एकदा नक्की तयार करा. एकदम मस्त झालेले आहेत, एकदम टेस्टी झालेले आहेत आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे. जास्त काही तुम्हाला तामझाम करायची काहीच गरज नाही आहे. अगदी घरामध्ये जे मसाले भेटतात ना, त्यामध्येच तयार होतो. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण नक्की विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत.